या व्यक्तीचे नाव आहे प्रकाश। त्याचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे समुद्रातील लपवलेले गुप्त सोने शोधून काढणे। आणि मग त्याने समुद्रातील प्राचीन सोने शोधून काढण्यासाठी अभ्यास सुरू केला। समुद्राचे अनेक नकाशे त्याने पाहिले। आणि मग सर्व तयारी झाल्यानंतर तो निघाला समुद्रात सफर करण्यासाठी। त्याची एक लहानशी लाकडाची बोट होती। पण येणाऱ्या काळात त्याच्या ह्या समुद्री प्रवासात एक मोठे विघ्न आले। अचानक समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्या। या मोठमोठ्या लाटांमुळे प्रकाश घाबरला। त्यानंतर त्याने समुद्रात जे पाहिले ते पाहून तर तो आणखीनच जास्त घाबरला। समुद्रातून एक भयानक राक्षस बाहेर आला। तो राक्षस भयंकर होता। त्या राक्षसाला पाहून प्रकाश भरपूर घाबरला आणि जोरात ओरडला। आणि मग त्याच्या सकट त्याची बोट त्या समुद्री तुफानात बुडून गेली। समुद्रातील प्राचीन सोने गुप्तच राहिले। ते कोणालाच मिळाले नाही। आणि प्रकाश सुद्धा त्या समुद्रात कुठे हरवला हे सुद्धा जगाला कधीच समजले नाही।